पाहुयात पुढची बातमी। संजय निरुपम शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। निरुपम यांनी उत्तर पश्चिम मुंबईमधून त्यांना उमेदवारी मिळणार अशी ही शक्यता वर्तवली जाते। तर संजय निरुपम यांना काँग्रेसकडून लढायची होती निवडणूक। त्यांनी वारंवार आपली इच्छा बोलून दाखवलेली होती, पण त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेत्यांवरच टीका करण्यास सुरुवात केली होती। महायुतीमधील इतर मित्र पक्षांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली होती आणि त्यानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि आता संजय निरुपम शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे आणि त्यांना उत्तर पश्चिम मुंबईमधून उमेदवारी मिळणार अशी ही शक्यता वर्तवली जाते। कोणी निवडणुकीला कुठे उभं राहायचं, कोणत्या गटाकडून कोणत्या तटाकडून हा त्यांचा प्रश्न आहे। पण मी खात्रीने सांगतो, उत्तर पश्चिम मतदारसंघ हा परंपरेने शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने निवडून येतील। निरुपम असेल तर टफ फाईट होईल? अजिबात नाही, उलट सोपी जाईल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? काँग्रेसने ज्यांची हकालपट्टी केली असे संजय निरुपम आता शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याचं कळतंय, नेमका कधी होऊ शकतो त्यांचा हा पक्षप्रवेश? नक्कीच उत्तर पश्चिम मुंबईमधना संजय निरुपम हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं वारंवार त्यांनी आपलं मत जे आहे ते मांडलं होतं। पण मात्र शिवसेनेमधनं आपण पाहतोय ठाकरे गटातून अमोल कीर्तीकर यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलेलं आहे। एकूणच सध्याची जर परिस्थिती आपण पाहिली तर संजय निरुपम यांनी काँग्रेसमधनं राजीनामा दिल्यानंतर ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। यासोबतच आपण पाहतोय की सध्या सूत्रांकडून जी माहिती मिळते तर शिवसेनेमधनं त्यांची चाचपणी देखील सुरू आहे। यासोबतच संजय निरुपम यांच्यासोबत आपण पाहिलं तर काही मराठी कलाकार असतील, सचिन पिळगावकर असतील, सचिन खेडेकर असतील, यासोबतच शरद बोलसेकर यांची देखील आपण पाहतोय की चाचपणी सुरू आहे। पण मात्र यासोबतच संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश कधी होणार याबाबत अद्यापही कोणत्या प्रकारची माहिती आलेली नाहीये किंवा संजय निरुपम यांच्याकडून देखील कोणत्याही प्रकारची घोषणा किंवा माहिती जी आहे ती देण्यात आलेली नाहीये। पण सध्या चाचपणी जी आहे ती सुरू असल्याची माहिती मिळते। एकूणच सध्या आपण पाहिलं तर त्या ठिकाणी विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर आहेत आणि ते सध्या शिंदे गटामध्ये आहेत। त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की पिता पुत्र यांचा देखील संघर्ष एका बाजूला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे संजय निरुपम का शरद बोजे हे यांच्याबाबत देखील आता शिंदेकडनं काय भूमिका घेण्यात येते हे देखील पाहावं लागणार आहे। त्यामुळे संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची सध्या चर्चा जरी सुरू असली तरी त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। फरा निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।